तर उद्धव ठाकरे हे कुटुंबियांसोबत राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतो आहोत। गेल्या महिन्याभरामध्ये ही 2 वेळा भेट झाली आहे, तर 2 महिन्यामध्ये ही 3 वेळा भेट झालेली आपण पाहतोय। परिवार ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला जातोय आणि आगामी सगळ्या निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा ठाकरे बंधूंचं आणि कुटुंबियांचं होणारं मनोमिलन ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे युतीच्या चर्चांना आता पुन्हा एकदा बळकटी येण्याचा प्रयत्न केला जाईल। राजकीय युतीच्या संदर्भात आणि राजकीय मनोमिलनाच्या संदर्भात आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातील। मात्र 1.5 दिवसांचा गणपती हा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दरवर्षी विराजमान असतो आणि यंदाच्या वर्षी राज ठाकरे यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांना गणपतीच्या दर्शनासाठी यायला सहपरिवार येण्यासाठी निमंत्रित केलेलं होतं आणि याच विनंतीनुसार आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे हे खरं तर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या या नव्या शिवतीर्थावरती दाखल झालेले बघायला मिळतात। तर गणपती बाप्पाच्या निमित्तानं ही कुटुंब एकत्र येताना आपण पाहतोय। खरं तर गणेशोत्सव हा असाच एक आगळा वेगळा सण आहे, किंबहुना सणांचंच महत्त्व संस्कृतीमध्ये याच्यासाठी जपलं जातंय की या निमित्ताने माणसं एकत्र यावीत आणि हा सोहळा आनंदानं साजरा व्हावा, चैतन्यानं साजरा व्हावा आणि याच निमित्ताने आता ठाकरे बंधू एकत्र येतानाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी माहिती देतील आपल्याला। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतोय गणरायाचं दर्शन उद्धव ठाकरे त्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हे घेत असताना आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे यांच्याकडे 1.5 दिवसाच्या गणरायाचं आगमन झालंय आणि आगमन झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेत आणि आपण आतली दृश्य बघतोय ज्यावेळी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेत आहेत। आपण संपूर्ण परिवार म्हणजे ठाकरे परिवार, मग त्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत ते दर्शन घेत आहेत, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे सुद्धा आहेत आणि 2 भाऊ पुन्हा एकदा एकत्र या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात। कारण ज्या प्रकारे आपण बघितलं, निमंत्रण हे राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलं होतं आणि 1.5 दिवसाचा गणपती असल्यामुळे आज आणि उद्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर 1.5 दिवस हा गणपती राज ठाकरेंकडे असणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिल्यानंतर उद्धव ठाकरे हे थोड्या वेळापूर्वी शिवतीर्थावर आले आणि त्यानंतर आतली दृश्य आपण बघतोय जिथे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जे गणरायाचं आगमन झाले तिथे गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत। आदित्य ठाकरे सुद्धा, रश्मी ठाकरे सुद्धा दर्शन घेताना पाहायला मिळतात। त्यासोबत व्हिडिओमध्ये शर्मिला ठाकरे सुद्धा आपण बघतोय। त्यामुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र, म्हणजे साधारणपणे आपण बघितलं 2 महिन्यामध्ये ही 3री भेट आहे ज्यामध्ये ठाकरे कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळते। गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आपल्याला पाहायला मिळतात आणि या दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे ज्या प्रकारे निमंत्रण मिळालं त्यानंतर स्वतः सहकुटुंब हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आणि गणरायाचं दर्शन घेतलं हे आपण पाहतोय। अगदी वेदांत, असंही कळतंय की काही वेळामध्ये संजय राऊत सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी सुद्धा येण्याची शक्यता आहे, त्याविषयी काही माहिती मिळू शकली आहे नक्की। ज्या प्रकारे आपण बघतोय मागील काही दिवसांपासून मनसे असेल किंवा मग ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असतील हे एकत्र अनेक व्यासपीठांवर आपल्याला पाहायला मिळाले आणि आज गणेश उत्सवाच्या निमित्तानं जेव्हा गणरायाचं आगमन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी झालं तेव्हा संजय राऊत यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि संजय राऊत हे सायंकाळी राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत। त्याशिवाय आपण स्थानिक आमदार महेश सावंत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत ते सुद्धा आपण बघतोय की राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आले, त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर ते सुद्धा या दर्शनाला आले। त्यामुळे ठाकरेंची शिवसेनेचे नेते, मनसेचे नेते व्यासपीठावर तर पाहायला मिळाल, मात्र गणेश उत्सवाच्या काळात म्हणजे अगदी दहीहंडीच्या काळात सुद्धा दहीहंडी उत्सवात पाहायला मिळेल आणि आता गणपती उत्सवात सुद्धा आपल्याला हे 2 नेते म्हणजे बडे नेते म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे बंधू तर पाहायला मिळतात, शिवाय इतर नेते सुद्धा आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात। अगदी वेदांत, खरं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र भेटल्याच्या नंतर उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की जनतेच्या मनात जे आहे तेच होईल। आगामी सगळ्या पालिका निवडणुका आणि एकूणच दोन्ही पक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येणं असं बोललं जातंय, त्याविषयी काय सांगाल?
ज्या प्रकारे आपण बघितलं मेळावा झाला आणि मेळाव्यामध्येच जे तुम्ही म्हणालात जे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं वाढदिवसाला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येणं आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं तो दुसरा आपण प्रसंग बघितला आणि आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं तिसऱ्यांदा ठाकरे बंधू एकत्र येतात. नक्कीच महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून दोन्ही पक्ष तयारी करतायत, पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात आणि या सूचनांमध्ये सुद्धा कुठेतरी युती जी आहे ती लवकरच जाहीर केली जाईल असे संकेत मिळत आहेत. कारण राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ते स्वतः आपली ताकद जी चाचपणी असते ती विविध ठिकाणी खास करून मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये करताना पाहायला मिळत आणि आगामी युती संदर्भातले काही संकेत सुद्धा दोन्ही नेत्यांनी आपल्याला दिलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे दोन बंधू वारंवार एकत्र येणं, त्यांचे नेते एकत्र येणं आणि त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं, कारण महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं एक रणनीती ठरणार आणि त्यासाठीचा एक बेस खरं तर या भेटीगाठीतनं आपल्याला तयार होताना पाहायला मिळतोय. फक्त ठाकरे बंधूच नाही तर इतर नेते, पदाधिकारी सुद्धा आपल्याला एकत्रित आंदोलनं करताना पाहायला मिळतात, कार्यक्रमात पाहायला मिळतात आणि आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणरायाचं आगमन झालं तेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळेल आणि त्यामुळेच महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं जर जी माहिती सूत्रांकडनं मिळते महापालिका निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा युतीची अधिकृतपणे जी घोषणा आहे ती दोन नेत्यांकडनं केली जाईल असं कळतंय. मात्र त्याआधी या भेटीगाठी आणि व्यूहरचना ही दोन्ही पक्षांकडनं आखली जाते. अगदी वेदांत, ज्या पद्धतीने मराठी भाषेसाठी जसा मेळावा झाला तेव्हा 20 वर्षांनी हे बंधू एकत्र एका मंचावर आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे मातोश्रीवर आले आणि आज उद्धव ठाकरे हे परिवारासोबत राज ठाकरेंच्या घरी आलेले आहेत. राजकीय चर्चा होत राहतील पण या परिवाराचं इतक्या दिवसांच्या नंतर, इतक्या वर्षांच्या नंतर अशा पद्धतीने एकत्र येणं हे सुद्धा किती महत्त्वाचं ठरू शकतं. नक्की ज्या प्रकारे शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी मनसे पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर दोन भावांमध्ये काहीशी कटुता निर्माण झाली होती आणि ते कुटुंबामध्ये सुद्धा दिसत होती. मात्र त्यानंतर मराठीचा मुद्दा येतो, त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार होतो आणि मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र येतात. ते निमित्त असतं आणि त्या निमित्त आपण पाहिल्यानंतर पुढे मग काही संकेत सुद्धा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं दिले जातात. जसं तू म्हणालीस की 3 भेटी, म्हणजे पहिली भेट आपण बघितलं मेळाव्याच्या निमित्तानं एकत्रित पहिल्यांदा 17-18 वर्षानंतर व्यासपीठावर दोन्ही नेत्यांच्या, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना हे दोन बंधू एकत्र पाहायला मिळाले आणि एक सरप्राईज शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटायला जातात हे आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज जसं निमंत्रण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलं त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी येतात. 17-18 वर्षानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या गाठीभेटी या दोन भावांच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे जी परिवारातली काहीशी कटुता होती ती दूर झाल्याचं या दृश्यांमधनं तरी पाहायला मिळतंय. आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नेते यांना सुद्धा एक प्रकारचे संकेत असतील की तयारीला लागावं आणि ती तयारी कशा दृष्टीने असणार आहे ते सुद्धा आगामी निवडणुकीत जेव्हा जाहीर होईल तेव्हा नक्कीच हे दोन बंधू हे युती संदर्भातली घोषणा करू शकतात. अगदी वेदांत, आपल्याला माहितीये की मेळावा ज्या वेळेला झाला होता मराठीच्या निमित्ताने त्यावेळेला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी सुद्धा मंचावरती येऊन एकमेकांना हस्तांदोलन केलं होतं, मिठी मारली होती आणि म्हणजे ठाकरेंची ही जी पुढची पिढी आहे ती सुद्धा आता एकत्र येताना दिसतीये राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा आणि या पारिवारिक आणि कौटुंबिक संबंधांच्या दृष्टीने सुद्धा. आपण मेळाव्यात काही दृश्यांमध्ये बघितलं होतं अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्रित मिठी मारत, हात वरती करत त्यांनी जेव्हा हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा ज्युनियर ठाकरे सुद्धा आपल्याला एकत्र पाहायला मिळाले. आणि ज्या प्रकारे आपण मागील काही दिवसांपासून दोन्ही म्हणजे अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील जी पुढची पिढी आहे त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेतोय ते सुद्धा सकारात्मक आहे. युती संदर्भात आपण माध्यम म्हणून जेव्हा आपण त्यांना युती संदर्भात विचारतो तेव्हा ते सकारात्मकता या युतीच्या प्रश्नावर दाखवतात आणि त्यामुळे पुढची पिढी सुद्धा तेवढीच सकारात्मक आपल्याला आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनाने दिसते. आपण बघितलं लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्यामुळे पुढची भूमिका आता जाहीर करण्यासाठी. वेदांत, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, आपण थेट वर्षा निवासस्थानी जाऊया. मुख्यमंत्री बोलतात.